तुम्हालाही माझ्यासारखाच कंटाळा येतो का? तो म्हणजे लसूण सोलायचा. कारण की ना भाजी बनवायची म्हणलं की लसूण लागतोच आणि लसूण सोलायचं म्हणलं की मला तर खूप जास्त कंटाळा येतो. आणि हा एवढा सारा लसूण होता गेल्या वर्षीचा आणि लसूण खूप दिवस राहिला की तो मरायला लागतो. त्यासाठीच ना म्हणजेच खराब व्हायला लागतो. आमच्या इकडं मरायला लागतो असं म्हणतात. म्हणून मी लसूण तर खूप महाग आहे आणि त्यामुळेच म्हणलं की हा लसूण खराब व्हायला नाही पाहिजे. त्यासाठीच ना लसणाचं काहीतरी केलंच पाहिजे. त्यासाठीच ना सगळा लसूण मी पाण्यामध्ये भिजवला आणि त्यानंतर मग म्हणजे 1-1.5 तास पाण्यामध्ये भिजवला आणि त्यानंतर मग असा वाळवला. आमच्या घरात ना लाल लाल कलरची बांगडी हे गाणं लागलं की आम्हाला न्यू ड्रेस आठवतो आणि त्याचबरोबर आठवतात त्या लाल बांगड्या. तर त्यासाठीच ना तिला मी न्यू ड्रेस तर घातला होता. न्यू म्हणजे जुना ड्रेस आहे पण तिला घातला होता न्यू आहे म्हणून. आणि त्यानंतर मग तिला घालायच्या होत्या बांगड्या. तर तिथं मी बांगड्या शोधत होते. तर ड्रेसिंग टेबलमध्ये एवढा सारा पसारा पडलाय, तो जरा इग्नोरच करा. तो मला आवरायचा आहे पण मला काही वेळ मिळत नाही, त्यासाठी एवढा सारा पसारा पडलेला आहे. तो किती दिवस पडणार आहे काय मला काही माहिती नाही. कारण की ना जेव्हा मला आवरायला वेळ मिळेल तेव्हा मी हे सगळं आवरून व्यवस्थित ठेवेल. त्यानंतर मग रियाला लाल लाल बांगड्या घातल्या. तिचा डान्स सुरू झाला. तर डान्स करताना तिनं काही शूट करू दिलं नाही. दादू तर आणखी झोपलेलाच होता पण रियाचा छान डान्स सुरू होता. तोपर्यंत म्हणलं चला लसूण वाळलाय की नाही बघावं. त्यासाठीच ना मी इथं हातला लसूण तर काय वाळला नव्हता. त्यासाठीच ना त्याला तसंच वाळू दिलं आणि आम्हाला जायचं होतं बड्डे पार्टीला. त्यासाठीच ना मी इथं रेडी झाले होते. बाहेर जायचं म्हणलं की बघा ह्या दोघांची किती गडबड सुरू राहते. म्हणजे हे दोघं तयार झाले की लगेच त्यांना बाहेर जावंच वाटतं. त्यासाठी दोघांनाही आई बाहेर घेऊन जायला होत्या. तर एका छोट्या मुलाचा बर्थडे होता. त्यासाठीच ना त्याला आम्ही घोडा गिफ्ट केला पण तिथलं काही मी शूट केलं नाही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.